Hello, students. So, welcome to the new session of our AI Foundation. ह्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की ए आय शिकण्यासाठी आपल्याला कोणत्या फील्ड्स नेसेसरी आहेत. त्याच्या ए आय सुरू करण्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा अर्थ आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये थोडासा पाहिलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण फार सिंपल गोष्टी ठेवतो, जसं की मशीनला ज्यावेळेस स्वतः डिसिजन घेण्याची क्षमता येते, आपण अशा टेक्नॉलॉजीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतोय. आता एक्झाम्पल घ्या की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यावेळेस स्वतः एक काहीतरी डिसिजन घेतं, तर ते डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला काहीतरी अनुभव लागत असतात. तुमचा स्वतःचा काहीतरी डेटा लागत असतो. जसं की उदाहरणार्थ जर आपण इमॅजिन केलं की आपण ज्यावेळेस गाडी शिकतो, सायकल शिकतो किंवा कुकिंग शिकतो, काही पण नवीन एखादी गोष्ट शिकतो, त्यावेळेस हिट अँड ट्रायल अशा मेथडनी शिकतो. आपण काहीतरी पहिले प्रयोग करतो, ठीक आहे, पहिले काहीतरी एक्झिक्युशन केल्याच्या नंतर मग काहीतरी आपल्याला रिॲक्शन भेटत असतात. रिॲक्शन भेटल्याच्या नंतर आपण त्याचे ना अनुभव आपल्या माइंडमध्ये स्टोअर करत असतो. ठीक आहे. त्याला आपण असं म्हणू शकतो की आपण आपल्या मनामध्ये सगळे जे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, हे सगळे स्टोअर करतो. म्हणजेच आपण काय करत असतो की आपला डेटा स्टोअर करत असतो. ठीक आहे. हा डेटा वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो. म्हणजे जसं की हा डेटा इमेज फॉर्मॅटमध्ये आहे, हा डेटा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे, हा डेटा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहे. ठीक आहे. किंवा हा डेटा थॉट्स फॉर्मॅटमध्ये आहे, एक्सेट्रा काही पण कोणत्याही फॉर्मॅटमधला हा डेटा असू शकतो. आणि ह्या डेटाला आपण काय करत असतो की आपल्या पद्धतीनं इंटरप्रेट करत असतो. इंटरप्रेट म्हणजे आपण त्याचा अर्थ आपल्या पद्धतीनुसार काढतो. उदाहरणार्थ की ज्यावेळेस मी एकदा गाडी चालवायला शिकलो, त्यावेळेस मी ह्या दृष्टिकोनाने पाहिलं की मला ती गाडी फास्ट चालवताना जास्त सोपं वाटतं आणि स्लो चालवताना कठीण वाटतं. पण त्याच ठिकाणी जो मला बाहेरून माझा जो ट्रेनर आहे, मला जो शिकवणारा आहे, त्याने ऑब्झर्व्ह केलं, तर त्याला हे दिसत होतं की मी फास्ट चालवणं आवश्यक नाही आहे. ठीक आहे. पण मला स्लो चालवणं सगळ्यात पहिले आलं पाहिजे, कारण की ट्रॅफिकमध्ये वगैरे स्लो चालवणंच मला मदत करेल. तर माझ्या दृष्टिकोनाने मला असं वाटत आहे की मी थोडंफार तरी शिकलो. पण माझ्या ट्रेनरच्या दृष्टिकोनाने मी अजूनही शिकलेलो नाहीये. सेमच सिच्युएशन आहे, पण दोन लोक वेगवेगळ्या टाईपनी त्याला इंटरप्रेट करू शकतात. किंवा अजून एक उदाहरण घेतो. फॉर एक्झाम्पल आपण जर फार्मिंगचं उदाहरण घेतलं, तर उदाहरणार्थ की ज्यावेळेस खूप जास्त पाऊस येतो आणि काही पिकं खराब होतात, त्यावेळेस शेतकऱ्याला किंवा इतर लोकांना, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना वाटू शकतं की ह्या पावसामुळं आपलं नुकसान झालेलं आहे. आता ज्यावेळेस हे नुकसान झालं आहे असं त्यांना वाटतं, त्याच ठिकाणी काही लोकांना ही सेम सिच्युएशन शेतकऱ्यांचं नुकसान म्हणून असं दिसत नसतं. त्यांना हे दिसत असतं की त्यांचं सुद्धा नुकसान होतंय, कारण की ओव्हरऑल मार्केटमध्ये आता सगळ्या गोष्टीच्या किमती वाढणार आहेत. कारण की शेतकऱ्यापासून जर किंमत वाढत गेली, तर तिथून पुढं येणारा प्रत्येक जो मार्केट फ्लो असतो, तो वाढत असतो. बरोबर? म्हणजे जे व्यापारी लोकं असतात किंवा जे कस्टमर लोकं असतात, त्यांचे जे काही प्राइसिंग ठरत असतात, त्या ह्याच्यामुळेच ठरत असतात, की शेतकरी किती पैसे कमवतो आणि किती पैसे मार्केटमध्ये फ्लो होतात शेतकऱ्या थ्रू. तर उदाहरण मी हे सगळे जे काही देतोय, ह्याच्या मागचा एकच उद्देश आहे, की कोणतीही एक सिच्युएशन जर असेल, तर त्या सिच्युएशनला बघणारे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात. त्या दृष्टिकोनाला आपण डेटा इंटरप्रिटेशन असं म्हणू शकतो. तर डेटा आपल्याला कळायला पाहिजे, की डेटा म्हणजे काय आहे सगळ्यात पहिले? कोणतीही अशी गोष्ट जी कम्युनिकेशनसाठी वापरल्या जाते, त्याला आपण डेटा म्हणतो. कोणतीही अशी गोष्ट जी कम्युनिकेशनसाठी वापरल्या जाते, कम्युनिकेशन स्टोअर केलं जाऊ शकतं, अशा कम्युनिकेशनला आपण डेटा म्हणू शकतो. मी जर तुम्हाला बोलतोय, तर हे व्हॉईस थ्रू बोलतोय. हा एक डेटा आहे. उद्या जाऊन मी तुमच्या क्लासरूममध्ये वगैरे जर शिकवलं, तर तो डायरेक्ट लाईव्ह फॉर्मॅट तुम्ही मला बघू शकतात. व्हिज्युअलायझेशन ऑफ डेटा करू शकता तुम्ही. मला डायरेक्ट व्हिज्युअल करू शकता, बघू शकता. ठीक आहे. आता सेम गोष्ट जर मी नोट्स लिहून तुम्हाला दिले, तर तुम्ही वाचू शकाल. टेक्स्ट फॉर्मॅट ऑफ डेटा आहे.
ठीक आहे. तसंच मी काही सिम्बॉल काढले आणि सिम्बॉल्सच्या माध्यमातून मला माइंड मॅप, फ्लो चार्ट एक्सेट्रा अशा गोष्टीने शिकवायचा प्रयत्न केला. तर तो पण एक टाइप ऑफ डेटा आहे. तर आपल्याला आजच्या ह्या सेशनमध्ये हे बघायचं होतं, की डेटा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी का महत्त्वाचा आहे? आणि डेटाच्या नंतर डेटा इंटरप्रिटेशन काय गोष्ट असते? तर आपल्याकडे कोणत्याही टाइपचा डेटा असो, त्याचा आपण डेटा इंटरप्रिटेशन करत असतो. ठीक आहे. आत्ता तर मी फक्त एक जनरल उदाहरण घेतलेत. आपल्याला ज्यावेळेस ॲक्चुअल उदाहरण घ्यायचे असतात, त्यावेळेस आपण ॲक्चुअल उदाहरण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहोत आणि ते कसं एक्झिक्यूट होत असतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये तेच पाहणार आहोत. तर डेटा आणि डेटा इंटरप्रिटेशन तुम्ही समजून घ्या. वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये चालतात त्याच्यामध्ये तुम्ही फील करू शकताय की डेटा काय आहे, त्या डेटाला इंटरप्रिटेशन कसं करत असतात. ठीक आहे. ह्याच्यानंतरची एक प्रोसेस असते ती मला तुम्हाला सांगायची, की डेटा इंटरप्रिटेशन झाल्याच्या नंतर मग तुम्हाला एक गोष्ट करायची असते, की ज्यावेळेस आपल्याकडे डेटा आहे, डेटाचं काही थोडंफार इंटरप्रिटेशन आहे, आपण काय करत असतो, त्या डेटाला ॲनलाईज करत असतो नीट. ठीक आहे. त्याला आपण डेटा ॲनालिसिस असं म्हणतो. ही एक फार म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एक खूपच जास्त एक इम्पॉर्टंट स्टेप आहे, जिथे आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे अनुभव आपल्याला लागत असतात, मशीनचे अनुभव मशीन स्वतः स्टोअर करत असते. ते अनुभव ह्या डेटा ॲनालिसिसच्या प्रोसेस थ्रू येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर एक्झॅक्ट इंडस्ट्रीचं उदाहरण घ्यायला गेलो मी तर, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल स्मार्ट वॉच आहे. स्मार्ट वॉच बनत कशी असते? मी मॅन्युफॅक्चरिंगबद्दल नाही बोलत आहे. म्हणजे उदाहरण घ्या, की कोणती पण एखादी स्मार्ट वॉच आहे, स्मार्ट फोन आहे, कोणतंही एक असं स्मार्ट डिव्हाइस आहे. ते कसं बनत असतं? तर सगळ्यात पहिले स्मार्ट वॉचला एक टेक्नॉलॉजी टाकल्या जाते, की त्या स्मार्ट वॉचला काय करायचं आहे, की माझे जे फूट स्टेप्स आहेत, म्हणजे मी किती चालतोय, किती पावलं चालतोय, हे मोजल्या जावं. मग आता हे कसं मोजलं जाईल? सिंपल आहे. सगळ्यात पहिले आपल्याला डेटा आला पाहिजे. डेटापासून नेहमी सुरुवात होत असते. ठीक आहे. मग डेटा इंटरप्रिटेशन किंवा डेटा एनालिसिस म्हणू शकतो. मग त्याच्यानंतर डेटा एनालिसिस नंतर पुढच्या खूप साऱ्या प्रोसेस असतात आणि मग जाऊन कुठेतरी एआयची म्हणजे प्रोग्रामिंग निर्माण होते. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत पोहोचलो आपण असं म्हणू शकतो. मग कोणता डेटा इथं इम्पॉर्टंट आहे? सिंपल आहे, की मी जर 10 पावलं चाललो, तर माझ्या मनामध्ये काय यायला पाहिजे? कसं मी स्वतःला पण कन्विन्स करणार, की मी 10 पावलं चाललो? माझे कोऑर्डिनेट्स चेंज होतात. माझं लोकेशन चेंज होतं. ह्याचाच अर्थ काय, की जर माझ्या बॉडीचं लोकेशन चेंज झालं आणि माझ्या बॉडीवरतीच जर ती स्मार्ट वॉच आहे किंवा माझ्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, तर मी जसं माझं लोकेशन चेंज करतोय, त्या स्मार्ट वॉचचं किंवा स्मार्टफोनचं पण लोकेशन चेंज होतंय. म्हणजेच कोऑर्डिनेट्स चेंज होतात. तर आता आपल्याला स्मार्ट वॉचमध्ये एक असं प्रोग्रामिंग टाकावं लागेल, की जे कंटिन्युअसली आपले लोकेशन्स ट्रॅक करतात. कंटिन्युअस लोकेशन ट्रॅक करते. कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे नॉनस्टॉप कंटिन्युअस. त्याच्याकडे जी-पी-एस इनेबल्डच आहे. आणि ज्यावेळेस हे लोकेशन चेंज होतं, तर तो स्मार्ट वॉच काय करतोय, की जो लोकेशन आपल्याकडे जी-पी-एस ऑनच आहे, त्याचं चेंज झालं, तर तो तेवढा फक्त चेंज एक हे करतोय, म्हणजे रेकॉर्डमध्ये ठेवतोय. त्याला काय प्रत्येक लोकेशन ट्रॅक करायची गरज नाही आहे. फक्त किती चेंज झालाय, तो तेवढंच बघतोय फक्त. ठीक आहे. आणि फॉर एक्झाम्पल आता एक पाऊल चालताना मी छोटे पावलं जर चाललो, तर ते फूटस्टेप्स मोजले नाही जात स्मार्ट वॉचमध्ये बऱ्याचदा. का? कारण की ते नॉर्मल एक ॲव्हरेज ह्युमन बीइंगचं फूटस्टेप कसं असतं, त्या पद्धतीनंच घेतलेलं ते डिव्हाइस असतं. ते लहान मुलांसाठी नाही आहे ते. ठीक आहे, तुम्ही जर बघितलं की स्मार्ट वॉच तुम्ही एखाद्या लहान मुलाला घाला, त्याचे 2 पावलं चालल्याच्या नंतर कुठेतरी एखादा पाऊल किंवा असं 3-4 पावलं चालल्याच्या नंतर 2-3 पावलं चाललेत, अशा टाईपचा डेटा तो दाखवतो. म्हणजेच काय, स्मार्ट वॉच लहानसाठी बनलेली नाहीये ती खरं तर. लहान मुलींच्या पावलासाठी बनलेली नाहीये. ते एक ॲव्हरेज ह्युमन बीइंगच्या पावलं मोजण्यासाठी आहे, कारण की ते एक तेवढंच डिस्टन्स कव्हर झालं पाहिजे. म्हणजेच काय, डिस्टन्स कव्हर झालं म्हणजे लोकेशन चेंज झालं. कोऑर्डिनेट्स जे चेंज झाले त्याचे आपण कोऑर्डिनेट्स मोजले त्या स्मार्ट वॉचनी. ते कोऑर्डिनेट्स जे आहेत ते रेकॉर्ड केले. ते रेकॉर्ड जसे झाले,
ते झाल्याच्या नंतर आता स्मार्ट वॉचकडे दुसरा एक प्रोग्राम असायला पाहिजे, की जिथं हे चेंज किती झालाय, कोणत्या डायरेक्शनमध्ये झालाय, हे आपल्याला कळावं. म्हणजे जर माझ्या स्मार्ट वॉचमध्ये कंपास पण असेल, कंपास म्हणजे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ हे असं दाखवणारा जो डिव्हाइस असतो, त्याला कंपास म्हणतात. तुम्हाला माहीतच असेल. ठीक आहे. माहीत नसेल तर तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे. आता ह्या आपल्याला सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट का आहेत? कारण की हे कोऑर्डिनेट्स कोणत्या डायरेक्शनमध्ये चेंज झालेत, कुठं चेंज झालेत, कसे चेंज झालेत, हे जर सगळं आपण त्याला व्यवस्थित रेकॉर्ड केलं आणि मग बघितलं की पावलं किती होत आहेत, कसे होत आहेत, कुठे होत आहेत, तर आपण जास्तीत जास्त डेटा आपल्याकडे स्टोअर करू शकतोय. ठीक आहे. आणि जर मला माझी स्मार्ट वॉच अजून जास्त इफिशियंट बनवायची आहे, की मी स्टेप्स चालतोय का तिथल्या तिथेच फक्त फिरतोय, म्हणजे जॉगिंग करतोय. ठीक आहे. किंवा एकाच ठिकाणी एक्सरसाइज करतोय फक्त. ठीक आहे. आता स्मार्ट वॉच असे पण आलेले आहेत, की तुम्ही जर फक्त तिथल्या तिथं जर 2-4 पावलं पुढे मागे करताय, स्मार्ट वॉच इकडे-तिकडे फक्त असं तिथल्या तिथं रोटेट करतायत. ठीक आहे. तर ते तुमचा कोऑर्डिनेट्स घेत नाही, मोजल्या जात नाही. ठीक आहे. पूर्वी हे असं होत होतं. ठीक आहे. आपण जर थोडं जरी इकडे-तिकडे चाललो तर ते पण फूटस्टेप्स काउंट होत होते. ठीक आहे. पण हे कसं कसं आपण त्याला चेंज करतो? आपल्या अनुभवावरून. ठीक आहे. अनुभवावरून काय कळत असतं आपल्याला, की आपण ज्यावेळेस एखादं काही पण डिव्हाइस बनवतो, ते डिव्हाइस बनवलं, मग त्याचे कोऑर्डिनेट्स वगैरे चेंज होतात, असं सगळं त्याचा उपयोग आहे. उपयोग झाल्याच्या नंतर त्याची टेस्टिंग सुरू होते. आता टेस्टिंगमध्ये कळत असतं, की त्याचे काय फॉल्ट आहेत आणि काय त्याचे फायदे आहेत. ठीक आहे. त्याचे फायदे कळाल्याच्या नंतर आपण त्याच्या फॉल्टवर काम करायला सुरू करतो. ठीक आहे. त्याचे फॉल्ट काय आहेत हे अनुभवल्याच्या नंतर ते सुधारवण्यासाठी आपण मग पुढची प्रोसेस पुढे-पुढे नेत राहतो. आणि हळू-हळू मग प्रत्येक डिव्हाइस अजून जास्त इफिशियंट बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचसाठी आपलं डेटा एनालिसिस हे फार एक महत्त्वाची गोष्ट आहे. बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये की डेटा एनालिसिस काय आहे? मग डेटा एनालिसिस नंतर पुढच्या अशा कोणत्या स्टेप्स आहेत, जेणेकरून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मदत होईल. थँक सो मच.